सत्य आणि खरं ही मूर्ती आणून कशी आणली आणि कशा प्रकारे आणली, कुठून आणली? ही मूर्ती आनंदवायला मध्य प्रदेशचे एक महाराज होते आणि त्यांचे शिष्यगण हे मालवणमध्ये महेश बांदेकर, सचिन आंबेडकर, राजू गोयेकर, बबन साळगावकर आणि अन्य भक्त असे त्या महाराजांचे शिष्य होते. त्यांच्या एका शिष्याने मला विचारलं की या मंदिरात मूर्ती कशी ठेवणार. त्यावेळी मी त्यांना म्हणालो हे हनुमान मंदिर बांधतो आहे, पण मूर्तीबद्दल अजून मी काय ठरवलेलं नाही कुठं कशी आणायची. तर ते म्हणाले आमच्या महाराजांना एक आम्हाला मूर्ती द्यायची आहे हनुमंताची, आणि ती सागरेश्वरला आहे. तर मी म्हणालो मला कोणाकडनं काही घेऊन काय करायचं नाही, मी माझ्या गुरूंना विचारतो. त्याप्रमाणे मी माझ्या गुरूंना विचारलं. गुरुजी माझे म्हणाले की तू मंदिर बांधणारा कोण, ही सर्व त्या परमेश्वराचीच इच्छा आहे, त्यांनाही ते यायचं आहे. तेव्हा ते जशी तुला बुद्धी देते त्याप्रमाणे तू करत जा आणि पुढे कसं कसं काय काय होते ते बघ, आणि त्याला तू होय म्हणून सांग. त्याला मी होय म्हणून सांगितलं. मग त्या भक्तगणाने ती मध्य प्रदेशातून सुरत मार्गे मुंबई मार्गे आनंदवायला एकमेकाकडनं शिष्याने पुढे 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 घेऊन इथे आणली. आणि त्या महाराजांच्या हस्ते आम्ही ती 15 फेब्रुवारी 2009ला स्थापना केली. 3 दिवस या मूर्तीचा कार्यक्रम होता. ही मूर्ती आम्ही कुमारमाड ग्रामस्थांच्या वतीने आणि आनंदवाड काठवडच्या वतीने ती वाजत गाजत अन्य प्रकारे तिची मिरवणूक काढून आम्ही ती या ठिकाणी स्थापन केली. स्थापनेला 20-25 भटजी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या अंजन प्राण प्रतिष्ठा करून त्या मूर्तीची स्थापना केली गेली. आणि इथे यायचं कसं ते जरा सांगा. इथे यायचं झालं तर रेल्वे स्टेशनवरून यायचं असेल कुळा मालवण बसेस असतात किंवा उरस मालवण बसेस असतात. या बसने आपण गोयेकर स्टॉप कुमारमाड इथे उतरू शकता. रिक्षेने आले तरीसुद्धा आनंदवाड क्षेत्र कुठे किंवा गाव कुठे म्हणून विचारलं तरी रिक्षावालेसुद्धा या ठिकाणी येत असतात. इथे अनेक प्रकारचे लोक अनेक ठिकाणावरून लोक दररोज भक्तिभावाने नमस्कार करण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी सदैव येत असतात.